नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत चाणक्य चौक या परिसरामध्ये. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता त्यानंतर ट्रॅव्हल्स जिहादचा किळसवाना प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे संपूर्ण नगर शहर हादरले. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे आणि आता आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आता आपण पाहू शकतात या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आणि नगरकर भर उन्हात इथे तळ ठोकून बसलेले आहे. आपण पाहू शकता. सगळ्यांनी खाली बसून घ्या. इथं जागेवर बसा. जे जिथं उभा आहे तिथं त्यांनी सगळ्यांनी खाली बसून घ्या. 4 वेळा सांगायला लावू नका. भैया, आपण आतापर्यंत पाहिले लव्ह जिहाद, लँड जिहाद. आता आपण ट्रॅव्हल जिहादचा एक घाणेरडा प्रकार पाहिला आहे. आपल्या नेतृत्वाखाली आज भर उन्हात मोर्चा काढण्यात आलेला आहे. नेमकं आपण काय सांगा? सकल हिंदू समाज याच्या वतीनं आज अहिल्यानगर शहरामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि त्यामध्ये ट्रॅव्हल जिहाद हा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये फार ऐरणीवरती आलेला आहे. फार मोठ्या प्रमाणात आमच्या हिंदू महिला भगिनींना टार्गेट केलं जातंय. याच्यातनं त्यांना गाडीत बसल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे काय अश्लील चाळे करण्यात येतात. त्यांचा नंबर घेतला जातो आणि नंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे घाणेरडे मेसेज हे सुद्धा चालू होतात. एखाद्या गावाची असेल तिची माहिती काढून तिला गावात बदनामी होईल अशा प्रकारचं कृत्य केलं जातं. त्याच्यातनं काही महिलांनी सुसाईड सुद्धा केलं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून या संपूर्ण घटनेच्या विरोधामध्ये आज सकल हिंदू समाजच्या वतीनं या गोष्टीचा निषेध करण्यात आला. त्या आरोपीला अटक आणि त्या आरोपीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा आज करण्यात आली आहे. त्यामुळं हा जिहाद आता फक्त लव्ह जिहाद, लँड जिहाद याच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही. हळूहळू IT जिहाद आणि आता ट्रॅव्हल जिहाद पर्यंत पोहोचला की प्रत्येक क्षेत्रामध्ये इतर धर्माच्या महिलांना टार्गेट करणे आणि त्यांना कुठेतरी धर्मांतराकरता बळी पाडणे हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. महिलांनी ह्या जिहाद्यांच्या जाळ्यात अडकू नये, सावधगिरी बाळगावी यासाठी आपण काय आव्हान कराल या महिला भगिनींना? नाही, आता मी जसं सांगितलं आता मनोगतामध्ये की आता महिलांनी किंवा तिचे पालक वर्ग, महिला आपली मुलगी जर शिकत असेल कुठं, तिला ST मध्ये किंवा एखाद्या लक्झरी बसमध्ये बसवण्याकरता आलो तर हे पाहत असताना आपली मुलगी घरातली महिला बसून देत असताना गाडीत ते आपण पाहिलं पाहिजे. त्याच्या कपड्याला गंध आहे का नाही, गंध असणं हरकत नाही. त्याला ID कार्ड, त्याचं नाव विचारलं पाहिजे, त्याचं आधार कार्ड पाहिलं पाहिजे. त्या गाडीमध्ये द्यावाचं काय नाही हे सगळं तरच गाडीमध्ये बसू. कारण की हे जे व्हिडिओ समोर आलेत ते पण कुठल्याही खासगी गाडीतले व्हिडिओ नाही आहेत. महाराष्ट्र सरकारच्या महामंडळाच्या शिवशाही मधले व्हिडिओ समोर आलेत. आणि तिथंच नाही, पुण्यामध्ये, पिंपरीमध्ये, PMT मध्ये, मुंबईमध्ये BMCच्या गाड्यांमध्ये असे वेळोवेळी प्रकार घडत असतात. पण महिला फार पुढे येत नाही, पण ते खासगी स्तरावर सांगतात की असं घडलेलं आहे. मुकुंद नगर मधल्या नूर पटेलचा तो व्हिडिओ समोर आलेला आहे का? नाही, मुकुंद नगर मधील जो व्यक्ती नूर पटेल जो आहे याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर याच्यामध्ये आता लोकांमध्ये जागृती आलेली आहे. आणि हा एकटाच नाही, याच्यामध्ये यांना बळ देणारे बरेच लोक आहेत. इतक्या भर उन्हात आपण सगळे या उपोषणात, या रस्ता रोकोत आहोत. आता नेमकं प्रशासनाला काय आव्हान कराल? नाही, प्रशासनाला हे आमचं आव्हान नाहीये, प्रशासनाला ते जिहाद्यांचं आव्हान आहे की आम्ही छाती ठोकून रोज जिहाद करू, पण तुम्ही काय करणार असं ते आव्हान देतात. धन्यवाद भैया, डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल.